नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या मॉर्निंग अपडेट्समध्ये आपण निफ्टीच्या इम्पॉर्टन्स लेवल बघणार आहे आणि त्यानंतर आपण निफ्टीमध्ये ऑप्शन सेलिंगचा ट्रेड कशा प्रकारे आपण एक्झिक्यूट करू शकतो किंवा आपण कशा पद्धतीने आपण ऑप्शन सेलिंग करू शकतो तर ते आपण बघणार आहे। यानंतर आपण इक्विटीमध्ये इंट्राडेमध्ये एखादा स्टॉक्स की ज्याच्यामध्ये इंट्राडेमध्ये एक चांगली मुवमेंट येऊ शकते किंवा आपण त्याच्यामध्ये इंट्राडे करून एक थोडं आपण अर्निंग करू शकतो। तर अशा पद्धतीचा आपण अपडेट्स ह्या व्हिडिओमधून आपण देत आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तर ही कोणती बाय किंवा सेलची रिकमेंडेशन नाहीये, ही फक्त एज्युकेशन पर्पजसाठी किंवा एक निफ्टीच्या किंवा जे आपण स्टॉक्स आहे त्याचा ॲनालिसिस कशा पद्धतीने आपण करू शकतो किंवा आपण ऑप्शन्समध्ये ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजीज कशा पद्धतीने बिल्ड करू शकतो, तर ह्यासाठी हा फक्त लर्निंग पर्पजसाठी हा व्हिडिओ आहे। तर तुम्ही जर ह्या व्हिडिओमधून जर काही ट्रेड्स वगैरे जर घ्यायचे असेल तर तुम्ही स्वतःच्या रिस्कवरती घ्या किंवा जर तुमचा कोणी फायनान्शियल ॲडवायझर असेल तर त्याला तुम्ही विचारून तुम्ही ह्या ट्रेड्स वगैरे तुम्ही घेऊ शकता। पण ॲज ऑफ नाव तर ह्या फक्त लर्निंग सेशनसाठीच हा फक्त व्हिडिओ आपण बनवत आहे। जर आपण बघितलं की निफ्टीमध्ये एक स्ट्रॉंग अपसाईडच्या रॅलीनंतर आता निफ्टीमध्ये कुठेतरी 350, 24,350, 24,370 ही एक रेसिस्टन्सचं काम करते मार्केटमध्ये। तर आजच्या आपण इंट्राडे लेवलसाठी निफ्टीमध्ये आपण जोपर्यंत निफ्टी 24,350च्या खालती ट्रेड करते, बरोबर की 24,350 हा एक रेसिस्टन्स लेवल आहे आणि त्या रेसिस्टन्स लेवलच्या जोपर्यंत खाली ट्रेड करते तोपर्यंत आपण आजच्या इंट्राडे ट्रेडिंगसाठी आपण निफ्टीमध्ये एक सेलिंगचा व्ह्यू आपण धरून चालत आहे किंवा आजच्या व्ह्यूमध्ये आपण असं गृहीत धरू शकतो की मार्केटमध्ये एक सेलिंग जी की 24,100 पर्यंतची आपण एक, कारण 24,100 हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे, तर त्या लेवलपर्यंत आपल्याला एक सेलिंगचा आपण व्ह्यू मार्केटमध्ये घेऊन चालू शकतो। ह्यासाठी जर आपण इंट्राडेमध्ये जर ऑप्शन सेलिंगची जर स्ट्रॅटेजी जर आपण बघितली, बरोबर, तर ती आपण कशा पद्धतीने आपण बिल्ड करू शकतो, तर त्यासाठी आपण काय करतोय, आपण एक ऑप्स्ट्रा म्हणून एक ही आहे वेबसाईट आहे, तर त्याच्यावरती आपण काय करतोय, एक स्ट्रॅटेजी बिल्डरवरती आपण जाऊन तिथं आपण एक स्ट्रॅटेजी बिल्ड करतोय। तर बियरिश स्ट्रॅटेजी आपण बिल्ड करतोय। तर बियरिश मध्ये आपण काय करतोय, तर बियरिश कॉल स्प्रेड ही एक आपण स्ट्रॅटेजी आपण इथं बिल्ड करतोय। त्याच्यावरती जर आपण बघितलं तर मी निफ्टीचे लेवल्स बघतो, निफ्टी आपण म्हणतोय की एक्झाम्पलसाठी किंवा एक मोठी लेवल की 24,400च्या खाली निफ्टी राहू शकते, बरोबर। तर आपण काय करतोय, 100 पॉईंट वरचा 24,500चा आपण काय करतोय, इथं कॉल आहे, बियरिश पोझिशन मध्ये आपण 24,500चा आपण कॉल सेल करतोय आणि त्याच्या अगेन्स्ट सेफ्टीसाठी किंवा हेजिंगसाठी आपण 150 पॉईंट वरचा म्हणजे 24,650चा आपण कॉल हा बाय करतोय आणि ह्याची आजची एक्सपायरी असल्यामुळे आपण काय करतोय, थोडीशी नेक्स्ट एक्सपायरी म्हणजे त्याच्यामध्ये प्रीमियम्स आपल्याला जास्त बघायला भेटतील म्हणून आपण एक नेक्स्ट एक्सपायरीचा आपण प्रीमियम इथं सेल करतोय। तर अशा पद्धतीने ही आपल्या समोर एक स्ट्रॅटेजी बिल्ड झालेली आहे। ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की आपला प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट ही 66% आहे, बरोबर। त्यानंतर आपला मॅक्सिमम प्रॉफिट हा 3,150 रुपयाचा होऊ शकतो जर सपोज निफ्टी ह्या वीकमध्ये पूर्ण 24ला आपला ब्रेक इव्हन पण आपल्याला इथं दिसतोय 24,540 ह्या लेवलच्या जर सपोज खाली राहिली, बरोबर, किंवा 24,500 जर सपोज मार्केट खाली जर आपल्याला सस्टेन करताना दिसत असेल किंवा साइडवेज मुवमेंट किंवा क्लोजिंग करताना दिसत असेल तर आपल्याला 3,100 रुपयाचं आपल्याला हे प्रॉफिट होऊ शकतं आणि ह्या स्ट्रॅटेजीमध्ये मॅक्सिमम लॉस आपला किती आहे, तर तो 8,000 रुपये आपला मॅक्सिमम लॉस आहे। आजच्या इंट्राडेसाठी तर आपण ही सेलिंगची स्ट्रॅटेजीज बिल्ड करतोय किंवा सेलिंगचा व्ह्यू आपण ठेवतोय। इन सपोज मार्केट डाऊन साईडला जरी येत असेल, बरोबर की 24,100 किंवा 24,150, 200 ह्या लेवलपर्यंत जरी सपोज मार्केट येत असेल आणि इंट्राडे बेसिसवरती थोडंफार छोटं प्रॉफिट 500-700 रुपये जरी प्रॉफिट होत असेल तरी आपण ही पोझिशन एक्झिट करणार आहे।